जनसंवाद घटना व गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी फायदेशीर विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा नागरिकांशी संवाद। जनसंवाद अभियानांतर्गत कबड्डी स्पर्धेचं आयोजन। जनसंवाद अभियानांतर्गत तलासरी पोलीस ठाणे आणि तलासरी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तलासरी विकास पाडा येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नराळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले आदी मान्यवर उपस्थित होते। जनसंवाद अभियानांतर्गत तलासरी ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या मैदानावर आयोजित कबड्डी स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण 16 संघाने सहभाग नोंदवला होता। पोलीस आणि जनसामान्य माणसांमध्ये संवाद राहावा या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये जनसंवाद अभियान पालघर अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू आहे। जनसंवादच्या माध्यमातून विविध शाळा, कॉलेज, महाविद्यालय यामध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांना व तरुण वर्गाला कायदा, सुव्यवस्था व समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा तरुणांमध्ये रुजावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जनसंवादच्या माध्यमातून आयोजित या कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातील सहभागी संघांना खेळ भावनेतून शारीरिक मजबूती तसंच खेळ वृत्ती निर्माण करून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले। जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं, संस्कार आणि शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे। जो शिकला तोच टिकेल, यासाठी प्रत्येकाने उच्च शिक्षण घेऊन कुटुंबासह समाजाचाही विकास घडवून आणावा। पोलिसांचा जनता आणि पोलिसांमधील संवाद साधला जावा। व्यक्तिगत विकासाबरोबर समाजहिताचा विचार, बुद्धिमत्ता विकास तसेच होतकरू खेळाडूंना पुढे वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। पोलीस सर्वसामान्य जनतामधील संवादच घडणाऱ्या घटना तसेच गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरणार आहेत। यासाठी संवाद असल्यामुळे निडरपणे सर्वसामान्यांना पोलिसांची मदत मिळण्यास उपयोग होणार असल्याचं म्हणत विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी उपस्थित स्पर्धकांचे, खेळाडूंचे व स्पर्धा निरीक्षकांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले।